एक वाटी चणा डाळ भरपूर अशा पाण्यात 4 तासासाठी भिजत ठेवली होती। स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये भरपूर अशा पाण्यात 1 टेबलस्पून तेल, पाव चमचा हळद टाकून शिजवून घ्यायचे आहे। तर मध्यम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। तर ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण गूळ घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण डाळ सुद्धा घेतली होती। गूळ जो आहे तो आपण अशा पद्धतीमध्ये चिरून घेतलेला आहे। डाळ जी आहे ती आपली शिजली गेलेली आहे। त्याच्यातील एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते अशा पद्धतीमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर डाळ जी आहे ते आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे। त्यामध्येच आपल्याला गूळ सुद्धा ॲड करायचा आहे। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं जे पुरण असतं ते कसं बनवायचं, अगदी साधी आणि सोपी पद्धत जी आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर या ठिकाणी याच्यातील पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये शिजवून घ्यायचं आहे। सुंठ वेलची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर इथे पुरणाच्या चाळीवरती पुरण जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीमध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेलं हे पुरण। तर कसं वाटलं नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब